आजकाल एक गोष्ट तुम्हीही नक्की अनुभवली असेल. घरात सगळं व्यवस्थित आहे, पैशांची कमतरता नाही, नोकऱ्या चांगल्या आहेत, ईएमआय वेळेवर भरला जातो, मुलांच्या शिक्षणातही अडचण नाही. पण तरीही घरात कुठेतरी एक शांतता आहे. अशी शांतता जी आधी कधी जाणवली नव्हती. पूर्वी संध्याकाळ झाली की घरात वेगळंच चैतन्य असायचं. आई स्वयंपाक करताना मुलांशी बोलायची, बाबा दिवसभरातल्या गोष्टी सांगायचे आणि सगळे मिळून जेवताना हसणं खेळणं व्हायचं. पण आता चित्र हळूहळू बदलत चाललंय. आई बाबा दोघंही ऑफिसमध्ये व्यस्त, मुलं मोबाईल किंवा लॅपटॉप मध्ये गुंतलेली आणि नवरा बायको एकाच घरात राहूनही दिवसभरात दोन शब्द बोलायलाही वेळ काढू शकत नाही. हे सगळं का घडतंय याचा विचार केला तर एक मोठं कारण वारंवार समोर येतं: करिअर. करिअर बनवण्याच्या धावपळीत आपण नकळत नात्यांपासून दूर जातोय का? मोठी स्वप्न पूर्ण करताना नात्यांची ऊब हरवत चालली आहे का? आणि खरंच करिअरचं वाढतं महत्त्व नात्यांमध्ये दुरावा निर्माण करतंय का? हेच आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. नमस्कार, मी अपूर्वा आणि तुम्ही पाहताय विषयच भारी. मंडळी, करिअरमुळे नात्यांमध्ये दुरावा वाढतोय ही गोष्ट आज अचानक घडलेली नाही, तर गेल्या काही वर्षात हळूहळू तयार झालेली एक सामाजिक परिस्थिती आहे. आजच्या काळात शिक्षण, नोकरी आणि आर्थिक स्थैर्य याला खूप महत्त्व आलंय आणि हे महत्त्व वाढत असताना माणसाच्या आयुष्यातील वेळेचं गणितही पूर्णपणे बदललंय. पूर्वी माणसाचं आयुष्य ठराविक वेळापत्रकात चालायचं. सकाळी कामावर जाणं, संध्याकाळी ठरलेल्या वेळेला घरी परतणं आणि कुटुंबासोबत वेळ घालवणं ही एक नैसर्गिक सवय होती. पण आजच्या स्पर्धात्मक जगात कामाचं स्वरूप आणि वेळ दोन्हीही बदललेले आहेत. अनेक क्षेत्रांमध्ये 8 तासांची नोकरी आता फक्त कागदावर उरली आहे. प्रत्यक्षात मात्र 10 ते 12 तास काम करणं सामान्य झालंय. खासगी क्षेत्र, आयटी क्षेत्र, बँकिंग, मार्केटिंग किंवा मीडिया सारख्या क्षेत्रांमध्ये तर कामाचे तास अनेकदा याहूनही जास्त असतात. या वाढलेल्या कामाच्या वेळेमुळे माणसाकडे स्वतःसाठी वेळ कमी पडतो आणि त्याचा थेट परिणाम कुटुंबासाठी दिल्या जाणाऱ्या वेळेवर होतो. आणि याचाच एक महत्त्वाचा परिणाम म्हणजे संवाद कमी होणं. कोणत्याही नात्याचा पाया हा संवादावर उभा असतो, हे मानसशास्त्रज्ञ स्पष्टपणे सांगतात. जेव्हा कुटुंबातील सदस्य एकमेकांशी नियमित बोलतात, एकमेकांच्या भावना समजून घेतात, तेव्हा नातं मजबूत राहतं. पण जेव्हा कामाच्या व्यापामुळे संवादासाठी वेळ मिळत नाही, तेव्हा मनातल्या भावना व्यक्त होऊ शकत नाही. अनेक वेळा छोट्या छोट्या गोष्टी मनात साचत जातात आणि या साचलेल्या भावना पुढे जाऊन गैरसमज निर्माण करतात. गैरसमज वाढले की भावनिक अंतर तयार होतं आणि हळूहळू नात्यांमध्ये दुरावा जाणवू लागतो. अनेक कौटुंबिक सल्लागारांनी केलेल्या अभ्यासांमध्ये असं दिसून आलं आहे की जे कुटुंब एकत्र बसून नियमित वेळ घालवत नाहीत, त्या कुटुंबांमध्ये भावनिक जवळीक कमी होत जाते. करिअरमुळे नात्यांमध्ये दुरावा वाढण्यामागचं आणखी एक मोठं कारण म्हणजे स्थलांतराची वाढती गरज. आज चांगल्या संधी मिळवण्यासाठी अनेकांना आपलं गाव किंवा शहर सोडून दुसऱ्या ठिकाणी जावं लागतं. भारतासारख्या देशात मोठ्या प्रमाणावर युवक शिक्षण आणि नोकरीसाठी महानगरांकडे स्थलांतर करतात. या प्रक्रियेमध्ये अनेक वेळा कुटुंबातील सदस्य वेगवेगळ्या ठिकाणी राहायला लागतात. काही वेळा नवरा बायको वेगवेगळ्या शहरात काम करत असतात, तर काही वेळा मुलं शिक्षणासाठी दूर राहतात. सुरुवातीला मोबाईल आणि व्हिडिओ कॉलमुळे संपर्क टिकून राहतो, पण प्रत्यक्ष भेटण्याचा अभाव हळूहळू भावनिक अंतर वाढवतो. मानवी नात्यांमध्ये प्रत्यक्ष भेट, एकत्र वेळ आणि शारीरिक उपस्थिती याला खूप महत्त्व असतं, हे समाजशास्त्रज्ञ स्पष्ट करतात. यासोबतच कामाचा ताण हा देखील एक महत्त्वाचा घटक आहे. आजच्या काळात प्रत्येक व्यक्तीवर स्वतःला सिद्ध करण्याचा आणि आर्थिकदृष्ट्या सुरक्षित करण्याचा मोठा दबाव असतो. नोकरी टिकवण्याची भीती, प्रमोशन मिळवण्याची भीती आणि वाढत्या स्पर्धेमुळे मानसिक ताण वाढत चाललाय. मानसशास्त्रीय अभ्यासांमध्ये असं आढळून आलंय की जास्त कामाचा ताण असलेल्या व्यक्तींमध्ये चिडचिड, राग आणि शांत राहण्याची प्रवृत्ती वाढते. अशा परिस्थितीत माणूस घरी आल्यानंतर मानसिकदृष्ट्या थकलेला असतो आणि नात्यासाठी आवश्यक असलेली भावनिक ऊर्जा त्याच्याकडे उरत नाही. परिणामी घरात संवाद कमी होतो आणि हळूहळू नात्यांमध्ये दुरावा वाढायला लागतो. आजच्या डिजिटल युगात आणखी एक महत्त्वाचा बदल आहे आणि तो म्हणजे काम आणि घर यांच्यातील सीमारेषा जवळजवळ संपत चालली आहे. पूर्वी ऑफिसचं काम ऑफिसमध्ये संपायचं, पण आता मोबाईल, इंटरनेट आणि डिजिटल साधनांमुळे काम घरापर्यंत पोहोचले. अनेक कर्मचारी घरी आल्यानंतरही ईमेल तपासत बसतात, ऑफिसचे कॉल घेतात आणि सतत कामाशी जोडलेले राहतात. या सवयीमुळे कुटुंबासोबत असताना देखील पूर्ण लक्ष त्यांच्यावर देता येत नाही.
मानसशास्त्रज्ञ सांगतात की जेव्हा एखादी व्यक्ती शारीरिकदृष्ट्या उपस्थित असते पण मानसिकदृष्ट्या अनुपस्थित असते, तेव्हा नात्यामध्ये भावनिक अंतर वाढण्याची शक्यता जास्त आहे. यासोबतच करिअरला दिलं जाणारं वाढतं प्राधान्य हे देखील एक महत्त्वाचं कारण आहे. आज अनेक तरुण तरुणी स्वतःचं करिअर घडवण्यासाठी जास्त वेळ आणि ऊर्जा खर्च करतात आणि अनेकदा नात्यांना दुय्यम स्थान दिलं जातं. सुरुवातीला आधी करिअर सेट करू नंतर नात्यांकडे लक्ष देऊ असा विचार केला जातो. पण नाती ही अशी गोष्ट आहे जी सतत जपावी लागते. नात्यांना वेळ दिला नाही तर ती हळूहळू कमकुवत होत जातात. या सगळ्या कारणांचा एकत्रित परिणाम म्हणजे नात्यांमध्ये हळूहळू वाढणारा दुरावा. हा दुरावा अचानक तयार होत नाही, तर तो रोजच्या छोट्या छोट्या सवयींमधून तयार होतो. संवाद कमी होणं, एकत्र वेळ न मिळणं, कामाचा ताण आणि सतत बदलणारी जीवनशैली, या सगळ्या गोष्टी एकत्र येऊन नात्यांवर परिणाम करतात. पैसा, पद आणि प्रतिष्ठा या गोष्टी आयुष्यात महत्त्वाच्या आहेत, पण शेवटी माणसाला भावनिक आधार देतात ते त्याचे नातेसंबंधच असतात. मंडळी, करिअर ही आजच्या काळाची गरज आहे आणि चांगलं आयुष्य जगण्यासाठी ती महत्त्वाची आहे, यात शंका नाही. पण करिअरच्या मागे धावताना जर आपण नात्यांकडे दुर्लक्ष केलं तर एक दिवस अशी परिस्थिती तयार होऊ शकते की आपल्याकडे सगळ्या सुविधा असतील पण मनाला आधार देणारी माणसं दूर गेलेली असतील. म्हणूनच करिअर आणि नातं यामध्ये संतुलन ठेवणं ही आजच्या काळाची सर्वात मोठी गरज बनली आहे. कारण शेवटी आयुष्याच्या शेवटच्या टप्प्यावर माणूस त्याच्या पगाराची आठवण ठेवत नाही, तर त्याच्या आयुष्यातील माणसं आणि त्यांच्यासोबत घालवलेले क्षण यांचीच आठवण ठेवतो. मंडळी, दिलेली माहिती तुम्हाला कशी वाटली ते आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि सोबतच आपल्या विशेष भारीच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.